आता पाहणार आहोत जिल्ह्यांच्या बातम्या। रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट, सर्व नद्या इशारा पातळी खालीच, प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, दापोली, मंडणगड, खेड तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचायला सुरुवात, वाहतुकीला अडथळा। रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील माघजन बाजारपेठेत पाणी शिरलं, रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे गडनदीचं पाणी बाजारपेठेत शिरलं, नदी किनाऱ्यालगत असलेली 10 दुकानं रात्री पाण्याखाली। नागपुरात रात्रभर मुसळधार पावसामुळे घोगली परिसरात गुडघाभर पाणी साचलं, पावसाचं पाणी वाहून नेणारा नाला बुजवल्यामुळे पाणी साचल्याची माहिती। जळगाव जिल्ह्यात अनेक तालुक्यांना पावसानं झोडपलं, अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दुष्काळाचं संकट टळलं। नागपुरात गणपती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन जलकुंडांची निर्मिती, मनपा आयुक्तांकडून पाहणी, तर सोनेगाव, गांधीबाग तलाव परिसरासह विविध 415 ठिकाणी कृत्रिम जलकुंड तयार होणार। सलग सुट्ट्यांमुळे शेगावात रेकॉर्ड ब्रेक गर्दी, संत गजानन महाराज समाधी दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक शेगावात दाखल। सुप्रिया सुळेंचं शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्जाचं आवाहन, 15 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर दरम्यान अर्ज करता येणार। कृषी शिष्यवृत्तीसाठी 40, साहित्य शिष्यवृत्तीसाठी 12, तर शिक्षण शिष्यवृत्तीसाठी 30 जणांची निवड केली जाणार। शिष्यवृत्तीधारकांची घोषणा 1 डिसेंबरला होणार। अमरावती धामणगावमधील तळेगाव दशासर गावात 18 घरकुलं बोगस, शासनाच्या 20 लाख रुपयांचा गैरवापर, एकाच कुटुंबातील 3घांच्या नावे घरकुल बोगस नावं तयार करून घरकुल योजनेचा घेतला लाभ।